जेव्हा रात्रीचा असा प्रवास वगैरे करता किंवा तुम्ही असं रात्रीची गाडी चालवता तर होतं. आम्ही एकदा ताम्हिणी घाटातनं येत होतो ना, तेव्हा पण सेम गोष्ट घडली होती की आमच्या स्वतःच्या गाडीमध्ये येता येताना आम्हाला एक बाई दिसलेली. हा आता आपल्याला हे माहिती आहे की ती घाटामध्ये आहे, तिथे आहे, आपण कसं तिला गाडीत घ्यायचं. पण काय माहिती का आम्ही घेतलं. हो हा, आम्ही गाडीत घेतलेलं तिला. हं. आणि जेव्हा आम्ही गाडी चालवली ना, चालवल्यानंतर आम्हाला मागे आरशामध्ये हं. त्या बाईला मुंडकं नव्हतं. पण बाई आम्हाला नॉर्मल पण दिसायचं, आरशात दिसत नव्हतं. पण तुम्ही विचारलं नाही की तू इथं काय करतेस काय नाही नाही? नाही, काहीच नाही विचारलं. मी दादाला फक्त म्हणलं गाडी चालू ठेव, चालू ठेव, चालू ठेव, चालू ठेव. एका वेळेनंतर ती बाई अचानक गाडीतून गायब झाली. तशीच गाडी अक्कलकोटला नेली. दादाला माहिती होतं की गायब झाल्याचं? हो, त्याला पण माहित होतं. अशा वेळेस घाबरणं किंवा घाबरणं म्हणजे तुम्ही विचार करा, आपण बसलो, आपल्या मागे एनर्जी बसली जिला मुंडकं नाहीये. ती बाई हातवारी करते, बाई आपल्याशी बोलतीये. तुम्ही कुठले आहात, कुठले आहात, कुठे जायचे तुम्हाला, कुठे राहते तुम्ही, तुम्ही दोघं कोण आहात. ती अशी तिची जी लँग्वेज होती ती अशी होती. बोलते आणि तिला मुंडकं नव्हतं, म्हणजे मागे बघितल्यावर दिसायचं हं. पण आरशात दिसत नव्हतं. आणि हा ऍक्च्युअल खरा किस्सा आहे आमच्या दोघांसोबत घडलेला.